नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। पिंपळनेरमध्ये कान्होबाई मातेचा भक्तिमय उत्सव, पारंपरिक वाद्याच्या गजरात भावपूर्ण विसर्जन। खानदेशाची आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होबाई मातेचा पारंपरिक उत्सव पिंपळनेर येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। काल सायंकाळी वाजत गाजत कान्होमातेची आपल्या घरी स्थापना करण्यात आली। त्यानंतर रात्रभर जागरण तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करून भक्तांनी मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला। आज सकाळी 8 वाजल्यापासून कान्होबाई मातेच्या एक दिवसीय विसर्जनाची तयारी सुरू झाली। कुटुंबातील महिलांनी चौरंग व कान्होबाई मातेचा बाजवट डोक्यावर घेतला। त्यानंतर भाऊबंदकीसह गावातील महिला, पुरुष आणि नागरिक पारंपरिक पद्धतीने नाचत गाजत एकमेकांवर पाणी उडवत उत्साहात पांझरा नदीच्या किनारी दाखल झाले। यावेळी महिलांच्या उत्साहात विशेष लक्षवेधी ठरला। नदी किनारी कान्होबाई माता व रानबाई मातेची विधिवत आरती करण्यात आली। त्यानंतर भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात मातेचे विसर्जन करण्यात आले। श्रावण महिन्यात खानदेशात कान्होबाई मातेचा हा पारंपरिक उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो। पूर्व खानदेशात श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी तर पश्चिम खानदेशात दुसऱ्या रविवारी हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे। कान्होबाई उत्सवाला केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि कौटुंबिक महत्त्वही आहे। या उत्सवाच्या निमित्ताने भाऊबंदकीतील दुरावा कमी होतो, दोन कुटुंबे तसेच शेजारी पाजारी एकत्र येतात आणि परस्परातील स्नेहभाव आणि दृढ होतो। त्यामुळे कान्होबाई मातेचा उत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम ठरत असल्याचे चित्र पिंपळनेरमध्ये पाहायला मिळाले। यावेळेस भक्तांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की मातीचा सण हा वर्षातून एकदाच येतो आणि हा पूर्ण वर्षभरात एकदा आल्यामुळे सगळेजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा श्रावण महिन्याचा नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा सण येतो। त्याचप्रमाणे सगळे नातेवाईक, सगळे जिवलग तसेच आजूबाजू शेजारी सगळे एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो। सगळ्या त्या दिवशी रोट बनवले जातात, पुरणपोळीचं जेवण हे सगळ्यांना दिलं जातं आणि अशा पद्धतीने रात्री जागरण करून आमच्या कान्होबाई मातेची जे सण आहे हा साजरा केला जातो। तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नातलग, जिवलग सगळे मित्रपरिवार सगळे एकत्र येऊन तिची भव्य मिरवणूक निघते आणि पांजेच्या काठी अशा प्रकारे तिचे विसर्जन करून तिचे पूजन केले जाते। तसंच सर्व कान्होबाई मातेच्या भक्तांना आणि सगळ्या गावकऱ्यांना कान्होबाई मातेच्या सणाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।